अध्याय पहिला, श्लोक 12वा. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनद्योच्चै शंखं दद्मौ प्रतापवान. भावार्थ. संजय म्हणतो, हे राजन, कुरुवंशातील सर्वांत वयोवृद्ध महापराक्रमी भीष्म पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना केली आणि जोराने आपला शंख फुंकला. पण इथे प्रश्न असा आहे, भीष्मांचा शंखनाद इतका जोरात का? तो फक्त युद्ध सुरू झाल्याचा संदेश नव्हता, तर तो एक मानसशास्त्रीय संदेश होता. कारण भीष्म पितामहांना कळतंय, पांडवांची सेना पाहून दुर्योधन आतून हादरलाय. आतून तो इतका अस्वस्थ आहे की तो द्रोणाचार्यांना, इतरांना मला कवच द्या, मला वाचवा असा आदेश देतो. आणि इथेच गीतेचं गूढ उघडतं. सेनापतीची खरी भूमिका काय असते? सेनापती फक्त आदेश देत नाही, तो सेनेच्या मनाचं संरक्षण करतो. आणि म्हणूनच भीष्म पुढे येतात, दुर्योधनाला आणि संपूर्ण कौरव सेनेला एकच संदेश देण्यासाठी, मी इथे आहे, आपण तयार आहोत, घाबरायचं कारण नाही. म्हणून तो शंखनाद, सिंहगर्जनेसारखा. धैर्य ठेवा, नेतृत्व अजूनही उभा आहे. भीष्मांचा शंखनाद म्हणजे दुर्योधनाच्या भीतीवर केलेला ध्वनिप्रहार आहे. सनातन मेटामाइंड इथे आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. जेव्हा समुदाय घाबरतो, तेव्हा केवळ भाषण करून धीर येत नाही. खरा आधार मिळतो तो नेत्याच्या ठाम भूमिकेतून, उपस्थितीतून, कृतीतून, तर कधी ऊर्जेतून. जय श्री कृष्ण.